सो हे गाईज, तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपल्याला जायचं हॉस्पिटलमध्ये माझ्या मामाच्या मुलाला घेऊन. सो त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय गाईज, त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जायचंय. आज आपल्याला कॉलेजला जायचं होतं, पण कॉलेजचं कॅन्सल केलंय आणि हॉस्पिटलला चाललोय. आणि आपलं कॉलेज पण त्याच रस्त्याला आहे गाईज. तुम्हाला दाखवतो माझं कॉलेज पण. तुम्ही फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो चला भेटू आपण आता. तर गाईज पेट्रोल वगैरे टाकतो आता. पेट्रोल वगैरे टाकले आपण आता चाललो. होऊ शकता क्या करू 1 बजे से आईच चलो गाइस. ड्रीम कार. तर गाईज माझं कॉलेज बघायचं का तुम्हाला? बघा आता कॉलेज दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईज, हेच कॉलेज गाईज. ते जाणार आहे, जात नाही जाणार. तर गाईज आत गेले तर मामा ते ना गाईज 10:30 वाजल्यापासून आलेलो होतो गाईज हॉस्पिटलमध्ये. आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आता. MRI काढायचं गाईज, त्यामुळे आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. सो चला. गाईज सकाळपासून आलो. किती वाजले? 5:30 वाजले. कसं घासा खाल्ला सकाळपासून. काय नाही फोटो बिटो काय नाही. हां दुसरं काय नाही. आपला काय कर रे. चला गाईज माझ्यासोबत डोसा खाणार नाही. मी नाही. रिपोर्ट नाही इतका घोळ घातलाय गाईज. अच्छा बेटे इतका बोर झालं. इतका बोर झालं जायचं. निदान अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. स्पेशलिस्ट हॉस्पिटल होता. हे बघा गाईज, रिपोर्ट दे ना. रिपोर्ट आले. सो चला पाणी पेल गाईज. त्याला उचलून घेतलंय मामानं. नहीं झालं गाईज. चला घरी आता. घरचा रस्ता का आता डायरेक्ट. तर गाईज परत कालावतीमध्ये जायचं. अभी मजा आएगा ना भिड़ो. सो गाईज चला आता कालावती हॉस्पिटलमध्ये जाऊ. बाय बाय, टाटा, सी यू.